का ह्याच्यात थोडे फुटाणे फुटाणे गा फुटाणे फुटली काळूबाई सुपारी फुटली काय पण बोलते गाणं. एक एक लाडू टाकला फुटली फुटाणा. त्याच्यानंतर ह्याच्यात फूल टाकलं. नको 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 तर नको, आवडीचा काहीतरी बनवूया. सण असा ना, सणासुदीचा काहीतरी मोठ्या माणसांका जी घरातली म्हातारी कोतारी असतं त्यांच्यासाठी त्यांचा आवडता काहीतरी बनवायचा. त्यांना तर चव लागली आता. So guys, namaskar, welcome to my channel. How are you? I hope you are doing great. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभकामना. तर आज आहे 15 जानेवारी and today is मकर संक्रांत. So I am so excited because बहुत दिनों बाद मैं वापस एक बार आप सभी के साथ एक व्लॉग, डेली व्लॉग लेके आ रही हूँ. थैंक यू सो मच आपने जो मेरे प्रीवियस वीडियो को इतना ढेर सारा प्यार दिया, जो कि हमने प्रैंक किया था, टैटू प्रैंक. अगर आपने नहीं देखा है तो प्लीज मैं डिस्क्रिप्शन पे लिंक डाल दूंगी, जाके देख लो, चेकआउट कर लो. और ये हमारा वन टाइप ऑफ बेडरूम खाना है जहाँ पे वी आर अ जॉइंट फैमिली. सो यू मस्ट बी नोइंग कि जॉइंट फैमिली में सबका सामान एंड ऑल वो कैसे अरेंज होता है. सो इट्स एन संसार, इट्स कॉल्ड अ संसार. और यहाँ पे मेरी छोटी बहन है, सिस्टर, शी इज गेटिंग रेडी. तो मैं अभी उसको दिखाऊंगी नहीं, जब वो रेडी हो जाएगी तो फिर मैं उसको दिखाऊंगी. तो मम्मी ने आज एकदम साग सिंगार करके बोलते ना एकदम रौनक लगा दी है. और मैं आप सभी को आपकी प्यारी आंटी और मेरी मम्मी से मिलाने वाली हूँ. सो चले, क्या बोलते हैं आन्या, चले चले चलते हैं, चलो. अरे बघा माझी मम्मी कशी सजली आहे. संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 मनापासून हार्दिक शुभेच्छा. आप सभी को हैप्पी मकर संक्रांती. आणि मस्त आज मकर संक्रांतीची काळी साडी घातली आहे मम्मीने. और यहाँ पे हो रही है पूजा गाइस. पहिलं ह्याला सुगड म्हणतात. एक काळा सुगड आणि एक हा लाल सुगड. ह्याला आपण पहिला धागा गुंडाळून घेऊया. मोठ्याने बोलू. हा मोठ्याने बोला, कळत नाही मग, आवाज जात नाही मग, तो कळत नाही. धागा गुंडाळून घेतल्यानंतर आता हळद आणि पिंजऱ्याची आपण मोठं उमटवून घेऊया. ओलं करून घेऊया पहिला. आपण नेल पॉलिश लावायची राहिली माझी. जायची घाई, त्यातली घाई, सगळं घाई घाई. अशी हळद पिंजर, हळद अशी 5 फुटं उमटून घ्यायची. त्याला आपण पिंजर लावून घेतली आहे गाईस. त्याला काय म्हणतात, काळा सुगड आणि हे लाल सुगड. हे आहे काळा सुगड आणि हे आहे लाल सुगड. आता काय घालतो, त्याच्यामध्ये काय काय टाकायचं, तुकडे, गाजराचे तुकडे, नंतर ऊसाचे तुकडे. आज बरोबर टाकली 2 3 4 5. अरे वा, परत हातात बरोबर अशी मापातच आली. याच्यात हरभरे टाकले, मोजून टाकतात. आपल्याकडे भरपूर आहे, म्हणजे भरपूर टाकायचे. पण हे का करतात, हे कायचं पाठी कारण काय आहे? शास्त्र पूर्वापार चालत आलेलं आहे. ते आपण पण नव्या पिढीने आणि माझ्यानंतरची पिढी आहे त्याने चालू ठेवायची. शास्त्र आहे ना.
काय काय टाकलं? मेन फोकस. वेलकम टू माय चॅनल. आज्ञा, कशी आहात तुम्ही? खूप दिवसांनी तुम्ही भेटला पुन्हा एकदा. हो घेते. फुटाने गा फुटाने फुटली फुटली. काय पण बोलते गाणं. एक एक लाडू तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला. तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला. तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. गाना आता है ना आज्ञा को? फिर क्या आज्ञा? बजाओ ढोल मेरे घर राम आए. और राम आएंगे तो अंगना सजाएंगे. दीप जला के दिवाली मनाऊंगी. बस मेरे क्या कुछ तो है बट अच्छा गई. मतलब देखो आज के यंग जनरेशन को गाना कितना याद होता है. क्या बोलती है आज्ञा? कॉपीराइट आ जाएगा. चालू मत कर गाना. अभी क्या कर रहे हो मम्मी? मम्मी तो दूसरा काम नुसतं चालू आहे. दिया जला रही हूँ. दिया जला झगमग झगमग. आता माचीस नाही भेटत आहे. घाईच्या टायमाला काही भेटत नाही. माचीस भेटत नाही म्हणून मी गॅसवरती अगरबत्ती करते आणि त्याने दिवा जाळते. असं बोलतात बाबू? असं बोलतात का? सॉरी बोला ती. अगरबत्ती गुलाब झाला आहे आमच्या मॅडमचा दिवा पेटून. दीप प्रज्वलित केला आहे. काय संध्याकाळच्या वेळी पुरस्काराच्या वेळी आम्ही बोलवलं आहे श्रद्धा महाडिकाला दीप प्रज्वलित करायला. हे बघ इथे आहे बघ. लहान मुलांना मध्ये मध्ये ढवळत राहतात ना. काही सुधरत नाही त्याने. जागेचं शॉर्टेज आहे त्यामुळे जसं जमेल तसं करायचं आहे ना गाईज.
हे बघा हे हाचं गायजो काय युट्यूबला एड लावलाय गायजो 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 मध्ये घाई घाई मा. तर इकडे आपलं पूजा झाली आहे. तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला. चला आता मी आज्ञाला त्यांना नाही देवाजवळ ठेवूया तिळगुळ. हे स्वप्न त्याच्यात टाकलं का तुम्ही कशात? हे बघा स्वप्न अभी मेरे से आपने वीडियो निकालेगी ना. आबांचा फोन पण गेला आणि आबा ते आहेत आमचे लाडके आबा. हो आम्ही आबांना पण तिळगुळ लाडू देतो. तिथे कोणी ठेवणार बोल बाबा. चिमटी तिला गोड आवडत नाही. तिखट भरपूर खाते. मिरची तर गुड़ घ्या आणि गोड गोड बोला. गाइस तो ऐसे सेलिब्रेट किया जाता है मकर संक्रांति, है ना? और कुछ बोलना चाहोगी? आजची स्पेशल मकर संक्रांती. लक्ष्मी घरात आहे, नाही तर ते घरात कधी भेटत नाही सणासुदीच्या दिवशी, पण आज मात्र ती कशी बसली मला खरी. मस्त लग रही है साड़ी. साड़ी अच्छी लगती है ना, कमेंट कीजिए. आपकी आंटी जी संक्रांतीला काळ्या साडीचं महत्व असतं ना. हा काय काय बोलत होती? तिळगुळ बद्दल काहीतरी बोलत नाही. तिळगुळ नाही, काळ्या साडीबद्दल की. अरे वा 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 सोनं माझं शान. काय मी म्हणत होते, हा ह्यावेळी म्हणतात की काळी साडी नेसायची नाही असं
मोस्टली मी युट्यूबवर पण ऐकलेलं आहे काही रील्स मध्ये, पण तसं तर काळा रंग हा शुभ असतो. आपल्या डोक्यावरचे केस पण काळे असतात, तर असं थोडे काळ्या रंगाची साडी नेसायची नाही म्हणून म्हणजे डोक्यावरचे काळे केस पण नाही करायचे, टकलू करायचं काय, असं काय नाही. काळा रंग शुभ आहे आणि संक्रांतीच्या दिवशी काळी साडी ही नेसतात. त्यामुळे असं काही संशय मनात आणू नका की काळी साडी आता सांगितलं की ह्या वेळेला संक्रांतीला काळी साडी नेसायची ना, असं काहीही नाहीये. तुम्ही खुशाल नेसू शकता, मी तर नेसली. ह्यावेळी तर स्वतः ह्या व्हिडिओ कधी झाला काय माहिती नाही, पण पुढच्या वेळी जर तुम्हाला असं मनामध्ये संकोच आला असेल की काळी साडी घालावी की नाही घालावी, तर इट्स जस्ट नॉनसेंस. यू कॅन वेअर एनी कलर इन एनी फेस्टिवल, राइट? ओके. आज का टिप्स, मम्मी इतना झूठ बोल रही, मम्मी तूने लगाया देख कहाँ पे, मैं बोल रही हूँ तूने लगाया कहाँ पे, बीच में लगाने का तो इधर लगाइए. काय नाही, कुठेही लागला तरी छान दिसते की नाही बघा. कहाँ मला हाय घाई, म्हणजे लावायची पण कुठे का असं आहे इथे आयब्रो बरोबर कुठे ते गेले आयब्रो मध्ये असं इथे आहे काय आज्ञा. चला आता जेवण ना, जेवण तर फक्त डाळीला फोडणी मारायचे झालं. चला जेवण दाखवतो तुम्हाला, आज जेवण काय आहे स्पेशल. ओके. अरे मम्मी यार सच में, लेकिन तिलगुड़ बहुत कड़क है. तिलगुड़ यहाँ पे घर पे नहीं बनाया है, बाहर से लेकर, और बाहर का तिलगुड़ बहुत कड़क रहता है. बनवायला टाइम भेटला नाही, आज बनवी. आणि आज कधी बनवणार आहेस तू? संध्याकाळ तू येते रात्री जागरण करायचं, बनवायचं काय करणार. बहुत ये हुआ मेरे को इधर लग रहा है तिलगुड़ खा के देगी तो खाऊंगी, बता कैसे खाते तेरा. तो ये आहे उस अच्छा है क्या ये काला काला क्यों है लेकिन इधर से. तो आ जाओ गाइस उस खाने के लिए, इससे पता चलेगा कि मेरे दांत मजबूत है कि नहीं है, माय टीथ्स आर मजबूत और नॉट. एकदम शुगर कैन का एक्चुअल मिठास होता ना, वैसा मिठास नहीं है, बहुत ज्यादा सा कड़वा लाइट जूस आया. नो यूज ऑफ ईटिंग दिस. कितना तू झूठ बोलेगी, कितना झूठ बोलेगी. मैंने खाया और ऐसा मीठा है ही नहीं शुगर कैन जैसा. तुझे कैसा मीठा लग रहा है? शुगर कैन जैसा ही है. शुगर कैन ही है वो, लेकिन वो इतना मीठा नहीं है जितना मैंने मीठा. अभी क्या मालूम उसको मीठा नहीं लग रही होगी. इतना मीठा नहीं है जितना अपन जूस कैसा पीते इतना मीठा रहता है. इतना मीठा नहीं है. ऊस कापायचा, कधी डाळीला फोडणी कधी मारायची, कधी काय करायची. पोरं गोंधळ करून टाकतात. डाळीला फोडणी घाल फटाफट. थोड़ा सो ऐसे गाइस हुआ है हमारे घर पे मकर संक्रांति सेलिब्रेट. आपके घर पे कैसा हुआ है आप जरूर बताना गुड़ गुड़ बोला कमेंट करके. ओके बोला हे करायला तो टाइम वेस्ट होत नाहीये ना, मध्ये करायला तो टाइम वेस्ट होत नाहीये, पण काम करायला तिला विचार करावा लागतो. म्हणजे माणसं किती म्हणजे एंटरटेनमेंट असतं तर माणसं किती एक्साइटेड असतात, आणि ते जर माणसाला काम करायला सांगितलं तर माणूस किती हे आहे ते आहे असंच आहे माझं तसंच असतं माझं तसंच असतं असं. संक्रांत तेच धड़ाम धूम धाम. क्या करेंगे बस है तो गाइस. बट क्या इधर लगाया है, मैं बोली भी मम्मी को क्या लगाया, वो एक साइड पे ऐसा लग रहा है मम्मी. और आज ने बेटा कुछ बोलना चाहोगी? हो गया, आज ने का दांत पे लग गया. आज ने का दांत मजबूत नहीं है लगता है, उसको दांत के डॉक्टर के पास लेके जाना पड़ेगा अभी अर्जंट बेसिस पे. डाळ फोडणी कशी घालतात मम्मी ते दाखवते तुम्हाला लगेच. मग तुम्ही सुद्धा अशी झटपट डाळ घरी बनवू शकतात, फोडणीची डाळ इन शॉर्ट.
आहे तुरीची डाळ. तुरीची डाळ त्याच्यात हळद टाकली, टमाटर टाकला, थोडस कांदा टाकलेला आहे. खाली आवाज नाही केवढा येतो. उकडून घेते. आणि लसूण इकडे ठेवलं आपण. टोप पण आता ठेवणार आहे गरम करायला. बरोबर. टोप गरम झाला, पाणी सुकेल तेव्हा फोडणी टाकू आपण. गाजर खाता. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असं. संक्रांतीच्या काळामध्ये गाजर भरपूर. गाजराचे विविध पदार्थ करून खाते. गाजरचा हलवा, गाजरचं सूप, म्हणजे व्हेजिटेबल सूप बनवतो, त्याच्यात गाजर टाकायचं खायचं. कोणत्या प्रकारे गाजर पोटात गेलं पाहिजे, डोळ्यासाठी चांगलं असतं. खास करून टोप तापलेला आहे, त्याच्यात आपण तेलाची फोडणी देऊ. हिंग, राई, कढीपत्ता कॉमनच आहे फोडणीचं सामान. तेल टाकलं आहे गाईज. ऑलिव्ह ऑइल और एनी काइंड ऑफ ऑइल यू कॅन ऍड इन दॅट. तामझाम तिखटी डाळ खाय, कारण गोड 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 खाऊ ना कंटाळायला. मग तिखटी डाळच पाहिजे मला, गोड 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 नकोस. आपण आणि हिची आईस आहे ना, हिची आईस पण तिखटी डाळच खाते. गोड तिचं नावाने ते बोलत नाक वारा नाक सगळ्या त्याला नाक होता. आता काय करूचा, नको 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 तर नको. आवडीचा काहीतरी बनवूया. सण असा ना, सणासुदीचा काहीतरी मोठ्या माणसांका, जी घरातली म्हातारी कोतारी असतं त्यांच्यासाठी त्यांचा आवडता काहीतरी बनवायचा. त्यांना तर चव लागली आता जिवेला. तर त्यांच्यासाठी स्पेशली तिखटी डाळ बनवूया. मसाला टाकला आहे. आमचा मसाला खूप तिखट आहे. कुठला मसाला मी घरी बनवलेला की घरी बनवलेला. अरे ती ना बहिणींनी, सीमा मावशीनीच्या सीमा मावशीनी मस्त तिखट बनवला. मजा आली आहे, खाऊन मस्त मजा येते. चला आपण आता तडका देऊया. राई आहे इथे. हिंग नंतर टाकूया. हिंग आधीच टाकून जाळायचं नाही, मग टेस्ट बदलते. मग मोठी माणसे म्हणते गोह्या काय बनवलास, अशी बनवतात. कढीपत्ता, तेल तापलेलं आहे तर आपण लो फ्लेम करूया, कारण आता फोडणी करपते मग मजा नाहीये. मध्ये मध्ये कोण ढवळता ह्याचा आणि बघा काय मध्ये 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 ऊस खाता, मध्ये मध्ये मध्ये. लसूण ब्राऊन झाली आहे बऱ्यापैकी. आणि मग हिंग टाकूया. हिंग टाकलंय त्याच्यात थोडस ना आपण फोडणीमध्ये म्हणजे मसाला टाकला असा की पटकन डाळ टाकायची. मसाला करपू द्यायचा नाही. काय अशी डाळ बनवून खाल ना तर काय खाल, पाव किलो भात एक जण खाईल अशी डाळ झालेली आहे. म्हणजे मी टेस्ट नाही घेतलाय, पण जो फ्रेग्रन्स येतो ना त्याच्याने आपण सांगू शकतो की कसं झालं. तिखट झालेली तर ताई आवश्यकतेनुसार पाणी, आवश्यकतेनुसार कोथिंबीर, आवश्यकतेनुसार मीठ टाकून तुमची डाळ ही झाली आहे संपूर्ण. बरोबर. हो. ऑल राईट. पाणी जसं आपल्याला घट्ट पाहिजे, जसं पातळ पाहिजे, जसं. ऐसा अगर टेक्नोलॉजी होता कि मोबाइल से आपको चलो टेस्ट तो दिख ही रही है, अगर स्मेल का भी एहसास होता तो फिर आप बोलते वाह 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 क्या ही बनाया है. सो ऐसा है. मस्त, खूप छान वास आला. थोडासा चांगला मस्त. हा कशी बरोबर डबल जरासा चांगला. हिंदी मराठी मिक्स, सगळं मिक्स असतं आपल्याकडे. माझ्या मैत्रिणी म्हणतात काय तुम्ही हिंदी बोलता मराठी बोला. त्या दिवशी त्यांनी प्रँकचा व्हिडिओ बनवला ना, मला खरंच माहिती नव्हतं की शूट चालू आहे म्हणून मी हिंदी बोलत राहिली. माझ्या मैत्रिणीने बघितलं आणि म्हणते काय तुम्ही घरात पण हिंदी बोलता. असं आता पोरं बोलतात तर काय करणार, पोरं ऐकत नाही. तर मग मी म्हणाली की जेव्हा माझ्यासमोर कॅमेरा असेल ना तर मी नक्कीच मराठीत बोलेन. आणि आज मी मराठीतच बोलते आहे. खास करून स्पेशल चंदाला मी सांगते. चंदा, अमिता त्या बघत असतात ही रील, त्यांना आवडतात, खूप आवडतात. खूप छान छान कमेंट येतात. इग्नोर द बॅकग्राऊंड व्हॉइस. कारण की घरात मी ब्लॅक साडी याच्यासाठी खास घातलेली आहे, कारण चंदा पण आज ब्लॅक साडी नेसणार आहे. तिच्याकडे हळदी कुंकू. आता मी कामावर जाणार, परत घरी येणार, परत साडी नेसणार. वेळ नको ना, बिचारीला पण उशीर नको. ते माझी वाट बघत असे ना, म्हणून मी साडी नेसूनच कामाला जाते. आणि नंतर तिथून कामावरून सुटली की तिच्या घरी जाईन, हळदी कुंकू घेईन आणि घरी रिटर्न.
तर चंदा मी येणार आहे नक्कीच, तुझं आमंत्रण आलेलं आहे आणि मी येणार नाही, नक्कीच येणार. आवश्यकतेनुसार ह्याच्यात मीठ टाकायला. गृहिणींना अंदाज असतो की असं नाही की 1 चमचा टाकू का 2 चमचे टाकू, त्यांना बरोबर कळतं. तू मनात तरी बोलत तर ऐकायला जात असेल का माणसांना, बरोबर ऐकायला येत असेल तर गोष्ट वेगळी आहे. तू किती हळूहळू बोलतेस. नाही येतं की नाही, माझा आवाजच एवढा मोठा आहे तर येणार नाही काय काय ते व्ह्युअर्स ना, ऑडियन्स गाईज गाईज झाल्या. कोथिंबीर टाकलेली झाली आपली डाळ संपूर्ण म्हणजे रेसिपी इज ओके. एंड हाताला थोडंसं मीठ लागलं, हात मी ते स्वच्छ, हाताला मीठ लागलेलं असं फलकवून नाही द्यायचं किंवा हाता नळाच्या पाणीपुरी. ही बघा आज्ञाची नवीन चप्पल आहे, मिकी माउस वाली घरात घालणारी. बस हाँ, तो गाइज आप सब लोग ऐसा बोलते हैं कि आप मतलब मराठी असून हिंदीमध्ये व्हिडिओ बनवतात, मराठीमध्ये व्हिडिओ बनवत नाही. तर त्यांसाठी मला बोलायचं आहे, त्या लोकांसाठी बोलायचं आहे की मला मराठी असल्याचा गर्व आहे, महाराष्ट्रीयन असल्याचा गर्व आहे. आणि आता रेग्युलर वाईज मध्ये मी जे व्हॉइस म्हणजे जे लँग्वेज मध्ये बोलते तेच लँग्वेज मी यूज करते. आणि मराठी मला येत नाही असं नाही, मराठी मला खूप चांगली असं येते. पण कसं आहे ना, हिंदी पण आपली राष्ट्रभाषा आणि हिंदीचं जनरल लँग्वेज जे सगळ्यांना कळते, त्यामुळे मी हिंदीमध्ये बोलते. आणि दुसरी गोष्ट, मराठी असून देखील किती लोक मुलींना या आपल्या मुलाला इंग्लिश मीडियम मध्ये टाकतात. मग ते काय, ते चुकीचं आहे की नाही आहे? इंग्लिश मीडियम मध्ये इट्स लाईक सगळ्या लँग्वेज बरोबर आहेत, सगळ्या लँग्वेजला तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे आणि मूळ आपलं सोडलं पाहिजे. जे आपली मूळ आहे, कल्चर आहे, ते आपल्याला सोडायला पाहिजे. ते वरिष्ठवर काय म्हणजे प्राऊडनी शो करायला पाहिजे दुसऱ्यांना. राईट, लँग्वेज हा माध्यम आहे, हा सोर्स आहे बोलण्याचा, एकमेकांना समजण्याचा. तर त्या लँग्वेजमुळे पॉइंट करू नका आणि तुम्ही हे असून हे करतात, हे असून ते करतात, ते चुकीचं आहे माझ्यामध्ये. तुम्हाला जर काय बोलायचं असेल तर या विषयावर तुम्ही कमेंटवरती मला नक्की कमेंट करून सांगू शकता. सांगा, राग म्हणू नका, काही बोललं गेलं तसं नाहीच गेलंय 100%. बस सण आहे मकर संक्रांतीचा, म्हणून गोड गोड बोला आणि गोडच कमेंट करा. जरी जे कोणी तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर गोडच कमेंट करा. आणि आमच्या माई लेकीच्या जोडी तुम्हाला कशी आवडते हे देखील करून मला सांगा. तुम्हाला म्हणजे तुमची अंटी खो तुम्हाला जास्त आवडते कारण की ते तुम्हाला एकदम एंटरटेन करते, ऍक्टिंगने भरपूर करून मध्ये काय माहिती. आणि तिचीच हाऊस, तिचंच काही गुण माझ्यामध्ये आला आणि मी तिला शो करते की लाईक इन हर एरा इफ शी हॅज नॉट डन एनिथिंग, सो ऍटलीस्ट इन माय एरा शी शुड डू अँड एन्जॉय हर वॉट एव्हर इज लाईक एंटरटेनमेंट ऑल काइंड ऑफ काही इच्छा माझ्या पूर्ण होतात. येस, आता मी कधी कॅमेरा फेस केला असता नाहीच, कधीच नाही कॅमेरा समोर आले असते. पण हिच्यामुळे मी माझं टैलेंट, जिसके पेरेंट्स टैलेंटेड है और जो सोशल मीडिया के थ्रू तो हम लोग आज बहुत कनेक्टेड है ही है, तो उनको भी आप शो करो एटलीस्ट थोड़ा बहुत एंजॉयमेंट के लिए, एंटरटेनमेंट के लिए. अपनी लाइफ अच्छे से जियो. लाइफ इज शॉर्ट, इट शुड नॉट बी लॉन्ग, इट शुड बी शॉर्ट बट अ क्वालिटी लाइफ. साऱ्या इच्छा पूर्ण करा. हाँ, एकदम मजबूत और अच्छी लाइफ होनी चाहिए, भले वो कम हो बट अच्छी. करायचं भरपूर आहे ना, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. पता नहीं क्या है, कमेंट में बताना गाइस. आपल्या साऱ्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या. लाईफ काय आज आहे उद्या नाही, असं नको बोलायला की अरे रे हे करून हे राहिलं माझं. आणि लोक काही म्हणतात ह्याचा विचार मुळातच करायचा नाही. कारण तुम्ही ह्या विचारात राहिला तर लोक चांगलं केलं तरी तुम्ही बोलणार, नाही केलं तरी देखील बोलणार, आणि काहीच नाही केलं तरी देखील बोलणार. सो इट्स बेटर डू वॉट एव्हर यू फील अँड यू वॉन्ट टू, दॅट इट इज. खाली बसायचं असेल तुम्हाला. कोथिंबीर मम्मी टाकते आहे चिरून. अगरबत्ती का वास मला डोक्यात जातो मम्मी, मला हा अगरबत्ती नाही आवडत. हो. तर डाळीला चांगली उकळी आलेली आहे आणि इकडे आपण ठेवली आहे कोथिंबीर कापून. तर कोथिंबीर टाका लवकर, प्रेक्षक वाट बघत आहेत आणि माझी चार्जिंग पण संपली आली आहे, तर मी आता जास्त नाही शूट करू शकत. कोथिंबीर अशी मस्त पैकी. तर ही झाली आपली झटपट तिखट डाळ, फोडणीची डाळ. आणि आता तुम्ही प्लीज सगळ्यांना बाय, सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला सांगा. मी व्हिडिओ इथे बंद करते आहे आता. अशा प्रकारे आम्ही युट्यूब उपासना महाडिक युट्यूब चॅनलवर मस्तपैकी महासंक्रांती स्पेशल रील तिने शूट केला आहे. व्हिडिओ मम्मी ब्लॉग. अच्छा, व्हिडिओ ब्लॉग. ते काय आपल्याला कळत नाही बोलायला, ते जे येईल तसं बोलायचं. ठीक आहे. हा, तर ते व्हिडिओ ब्लॉग बनवला आहे तिने तिच्या उपासना महाडिक या चॅनलवरती. तर आपण आवर्जून आजचा या मायलेकीचा व्हिडिओ बघा, लाईक करा. जेवढं जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि कोणाकोणाला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.
सो हाय गाइस, तो ऐसा था हमारा मकर संक्रांति, हमने ऐसे सेलिब्रेट किया। अभी तो सिर्फ बजे है 1:30 और 1:30 में हमने ऐसा सेलिब्रेट कर दिया क्योंकि फिर शाम को किसी को टाइम मिलता नहीं है, सब अपने अपने काम में बिजी हो जाते हैं। और वैसे मेरे भी काम से तो फिर मैं मॉर्निंग में टाइम पे यूजुअली शूट करती हूँ और आप सभी को शोकेस करने का मुझे टाइम मिलता नहीं है यूजुअली व्लॉग बनाने का, बट कोशिश कर रही हूँ कि मैं आप सभी के साथ कनेक्टेड हूँ थ्रू माई व्लॉग्स और कुछ ऐसे आपको इन्फॉर्मेटिव वीडियो शेयर करूँ। तो अगर आपको ये वीडियो अच्छा लगा तो प्लीज़ लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करना। आपके लिए वो फ्री है बट मेरे लिए वो वैल्यू रखता है, ताकि मुझे पता चलता है कि आप लोग मेरे वीडियोस देख रहे हो, पसंद कर रहे हो, लाइक कर रहे हो, शेयर कर रहे हो, सब्सक्राइब कर रहे हो मेरे चैनल को। सो आई जस्ट नीड योर सपोर्ट गाइज एंड थैंक यू सो मच फॉर ऑल द सपोर्ट यू हैव गिवन ऑन द लास्ट एंड द पास्ट वीडियोज। और मैं कोशिश करूंगी कि मैं मराठी में बोलूं। उन सभी जो प्रेक्षक जो मुझे मराठी में देख रहे हैं उन सभी को बोल रहे हैं कि मैं कोशिश करूंगी कि मराठी में बोलूंगी, बट यूजुअली होता नहीं है क्योंकि मेरा हिंदी ऐसा मुंह पे बैठ चुका है। बट ऐसा नहीं है कि आई एम ओनली फोकसिंग ऑन अदर लैंग्वेजेस और अदर थिंग्स। आई हैव प्राउड ऑन माई मराठी लैंग्वेज एज वेल। और इन शॉर्ट उपासना महाडी के गाइस तो मराठी ही है। तो जय महाराष्ट्र। एंड इसी के साथ हम अपना वीडियो रोक देते हैं, अभी शूट करना बंद कर देती हूँ मैं अभी, क्योंकि मुझे बहुत सारे और काम भी है। तो अभी यहाँ पे ही स्टॉप करते हैं। कल आपको या फिर नेक्स्ट टाइम आपको ऐसे ही इंटरेस्टिंग व्लॉग के साथ मैं आपके साथ मिलूंगी। टिल देन प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब टू माई चैनल एंड आई लव यू गाइज।